नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बरार अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. तर करंट अफेअरच्या सिरीजमध्ये आत्ता आपण डिसेंबर 2024 या महिन्याचं करंट अफेअर इथे पाहणार आहे. तर सुरुवात करू. पहिल्यांदा बघा, राजकीय आणि घटनात्मक घडामोडी. आपण जस्टिस लेडीचा स्टॅच्यू ही पहिली बघतोय घडामोडी. यामध्ये काय, या न्यायदेवतेचा जो पुतळा होता सर्वोच्च न्यायालयात त्या पुतळ्यामध्ये एक बदल घडवण्यात आलेला आहे. पुतळ्यामध्ये करण्यात आलेले प्रमुख बदल म्हणजे जी न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी होती ती हटवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बघा, एका हातात तराजू, म्हणजे तो कुठल्या हातात, उजव्या हातात तराजू, तर डावा हात होता, त्या डाव्या हातात आधी तलवार होती, त्या तलवारीऐवजी काय केले, भारतीय संविधान संविधानाचं पुस्तक भारतीय संविधान असलेलं पुस्तक हे उजव्या हातात दिलेलं आहे. डाव्या हातात दिलेला आहे, उजव्या हातात हा तराजू ठेवलेला आहे. दिल्लीतील विनोद गोस्वामी यांनी हा पुतळा तयार केलेला आहे. तर पहिला बदल हा डोळ्यावरील पट्टी, तर दुसरा बदल भारतीय संविधान. लक्षात आलं. त्यानंतर बघा, निवडणूक खर्च मर्यादा, नवीन मर्यादा सेट केलेली आहे. एक मोठी राज्य असतात आणि स्मॉल स्टेट्स असतात, लार्ज स्टेट आणि स्मॉल स्टेट्स, हे ते कॅटेगरायझेशन आहे. त्यांच्यामध्ये या राज्यांमध्ये विधानसभेसाठी आणि लोकसभेसाठी किती खर्च केला पाहिजे यासाठी निवडणूक खर्च मर्यादा असते, उमेदवारांसाठी असते. तर लोकसभेसाठी 55 लाख ही खर्च मर्यादा असते, तर विधानसभेसाठी 40 लाख खर्च मर्यादा ही कुठे असते, मोठ्या राज्यामध्ये. आणि 75 लाख आणि 28 लाख ही खर्च मर्यादा कुठे असते, लहान राज्यामध्ये. 95, 40 आणि 75, 28 अशी खर्च मर्यादा आहे. त्यानंतर बघा, 51वे सरन्यायाधीश कोण, न्यायमूर्ती संजय खन्ना, भारताचे सरन्यायाधीश, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. यासाठी यापदी कोणाची निवड झालेली आहे, न्यायमूर्ती संजीव खन्ना, चंद्रचूड यांच्यानंतर संजीव खन्नाची निवड झालेली आहे. यांचा कार्यकाळ बघा, 11 नोव्हेंबर 2024 ते 13 मे 2025 इतका 6 महिन्यासाठी ते आहेत. वडील देवराज खन्ना हे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यानंतर आता त्यांचे पुत्र हे काय झालेले आहेत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया झालेले आहेत. 18 जानेवारी 2019 सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून निवड झाली होती. 2019 ते 2024 पर्यंत ते काय होते, जज म्हणून होते. आता चीफ जस्टिस झालेले आहेत. सध्या नालसा पॅट्रॉन इन चीफ सिनियर मोस्ट असतो, सेकंड सिनियर मोस्ट हा पॅट्रॉन इन चीफ असतो. त्याचबरोबर राष्ट्रीय न्यायिक अकॅडमी भोपाळचे जी भोपाळमध्ये जी नॅशनल ज्युडिशियल अकॅडमी आहे त्याचे अध्यक्ष जून ते डिसेंबर 2023 विधी सेवा समितीचे अध्यक्ष होते. बघा, इतक्या पदावर ते नियुक्त आहेत. वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात केरळ विधानसभेने काय केलेलं आहे, ठराव मंजूर केलेला आहे. वक्फ आहे, आपल्याला माहिती आहे, त्याच्यात दुरुस्ती विधेयकावर, त्या वक्फ बिलमध्ये आपण बदल केलेला होता, ही न्यूज पाहिलेली होती वक्फ बिलसाठी. तर त्याच्या विरोधात कोणत्या विधानसभेने ठराव मंजूर केलेला आहे, तर केरळ विधानसभेने. आपण पाहिलं होतं की वक्फ बिल मांडलेलं होतं. त्या वक्फ बिल मांडल्यानंतर एक जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी बसवण्यात आली होती. तर त्या बिलाच्या विरोधात, दुरुस्ती विधेयकाविरोधात कुठल्या राज्याने विधानसभेत ठराव मंजूर केला आहे, तर केरळ राज्याने. त्यानंतर बघा, तमिळगा वेन्नी कळघम TVK हा अभिनेता विजय थलपती या नावाने फेमस आहे, आपल्याला माहिती आहे. तर याने तमिळनाडूमध्ये एक नवीन पक्ष स्थापन केलेलं आहे. त्याचं नाव आहे तमिळगा वेन्नी कळघम. ऑक्टोबर 2024 त्या पक्षाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर बघा, जागतिक घडामोडीकडे मिळते. 16वी ब्रिक्स परिषद कुठे झाली बघा, 16 ब्रिक्स परिषद 2024 कुठे झाली, कझान कुठे आहे, तर रशियामध्ये आहे. यापूर्वी झालेली होती जोहान्सबर्ग साऊथ आफ्रिकेमध्ये 2023. यावेळी पण पंतप्रधान नरेंद्र मोदी इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. ऑक्टोबर 2024 झालेली होती. इजिप्त, इथिओपिया, इराण, UAE हे सदस्य उपस्थित होते. सौदी अरेबियाने सदस्यत्वाची औपचारिकता जाहीर केली नाही, म्हणजे जी सदस्यत्वाची औपचारिकता होती ती अजून पण सौदी अरेबियाने जाहीर केलेली नाही. आपले ब्रिक्सचे 5 सदस्य आणि हे 4 असे 9 सदस्य होते. इजिप्त आले, इथिओपिया आले, इराण आलं आणि UAE. हे 4 सदस्य आता नवीन झालेले आहेत. त्यानंतर बघा, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडलेले आहेत. एकूण अमेरिकेचे 47वे रिपब्लिकन पार्टी ऑफ USA अमेरिका रिपब्लिकन पार्टीचे हे पक्षाचे लीडर आहेत. सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणून 78 वर्षात हे काय झालेले आहेत,
राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत, प्रेसिडेंट झालेले आहेत. 16 ते 20 म्हणजे 17 ते 21 याचा कालखंड असतो तो असा. तर या 45 राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केलं होतं. त्यानंतर जो बायडन झाले, जे ओके डेमोक्रॅटिक्सचे जो बायडन. आता ट्रम्प हे कुठल्या पार्टीचे आहेत? रिपब्लिकन पार्टीचे. त्यांचा ट्रुथ सोशल नावाचा मीडिया प्लॅटफॉर्म आहे. कोणाचा? डोनाल्ड ट्रम्प यांचं. ओके. कायद्याचे राज्य निर्देशांक वर्ल्ड जस्टिस रिपोर्ट. ओके. यामध्ये 2023 या रिपोर्टनुसार भारताचा रँक आहे 79. ओके. किती? 79. आणि डेन्मार्क हा देश अव्वल आहे. बघा ऑस्ट्रेलिया काय करणार आहे? वर्किंग हॉलिडे मेकर व्हिसा सुरू करण्यात आला आहे. भारतीय तरुण 1 वर्षासाठी ऑस्ट्रेलियाला भेट देऊन सुट्टीच्या वेळी काम किंवा अभ्यास करू शकतात. आणि यासाठी वर्किंग हॉलिडे मेकर व्हिसा कोणी चालू केलेला आहे? ऑस्ट्रेलियानं सुरू केलेला आहे. आणि 18 ते 30 वर्ष वयोगटांसाठी येतो. ओके. 18 ते 30 वर्ष वयोगटासाठी वर्किंग हॉलिडे मेकर व्हिसा सुट्टीच्या वेळेला काम करण्यासाठी तरुणांना केलेला आहे. तो कोणत्या देशाने केलेला आहे? ऑस्ट्रेलिया. ओके. त्यानंतर बघा ऑस्ट्रेलियन संसदेनेच गुन्हेगार व्यक्तीचे वय 10 वर्षापर्यंत कमी करणारे विधेयक मंजूर केलेले आहे. म्हणजे त्यांनी एक गुन्हेगार, एक आपण म्हणतो ना प्रौढ गुन्हेगार म्हणून जो डिक्लेअर होतो ओके, तर त्याचं वय 10 केलेलं आहे मिनिमम वय. कोणत्या देशाने केलेलं आहे? तर ऑस्ट्रेलियाने. ऑस्ट्रेलियाची मेट्स योजना आहे बघा. ओके. मेट्स योजना काय आहे? मोबिलिटी अरेंजमेंट फॉर टॅलेंटेड अर्ली प्रोफेशनल्स. म्हणजे भारतीय विद्यापीठातील पदवीधरांना, फक्त भारतीय बघा, आणि व्यावसायिकांना ऑस्ट्रेलियामध्ये 2 वर्ष काम करण्याची संधी देते. ऑस्ट्रेलियाची मेट्स योजना ही विद्यापीठातील पदवीधरांना, व्यावसायिकांना 2 वर्ष काम करण्याची. वर्किंग हॉलिडे मेकर व्हिसा ही कशासाठी असते? सुट्टीच्या वेळी काम करण्यासाठी 18 ते 30 वर्ष वयोगटात. आणि ही मेट्स काय आहे? जी पदवीधर व्यावसायिक आहेत त्यांना ऑस्ट्रेलियात 2 वर्ष काम करायची संधी देते मेट्स योजना ही ऑस्ट्रेलियाची. ओके. त्यानंतर बघा क्रिंक युती. ओके. क्रिंक युती. त्यामध्ये क्रिंक युतीचा काय? आपण 5 आयज कंट्री बघितल्या होत्या. ओके. तुम्ही 5 आयज कंट्री राज्यसेवा 2024ला पूर्वपरीक्षेला प्रश्न आला. त्याचबरोबर ही एक युती आहे बघा, क्रिंक युती. क्रिंक म्हणजे सीचा अर्थ काय? तर ही सी म्हणजे चायना. ओके. त्याचबरोबर आर रशिया, आय इराण आणि NK म्हणजे नॉर्थ कोरिया. असं क्रिंकमध्ये किती कंट्री आहेत? या 4 देश आहेत. युक्रेनला वश करण्यासाठी नाटो देशांच्या विरोधात हे देश एकत्र आलेले आहेत क्रिंक युतीमध्ये. बघा कोण कोण आहे? चायना, रशिया, इराण आणि नॉर्थ कोरिया हे देश एकत्र येऊन युक्रेनला वश करण्यासाठी नाटो विरोधात एकत्र आलेले आहेत. पहिली आशियाई बौद्ध परिषद आहे. तर पार कुठे पडली आहे? नवी दिल्लीमध्ये नोव्हेंबर 24मध्ये. 4B चळवळ म्हणजे 4B मुवमेंट होती, ती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर निराश झालेल्या ओके महिलांनी या चळवळीचा मार्ग स्वीकारलेला आहे. 4B अमेरिकेच्या इलेक्शनशी संदर्भात आहे, ट्रम्पच्या संदर्भात. भारताने पापुआ न्यू गिनीला 12 हिमोडायलिसिस म्हणजे ओके हेमोडायलिसिस असतात ना ओके या मशीन भेट दिलेल्या आहेत कोणाला? पापुआ न्यू गिनीला. ओके. त्यानंतर डिजी फ्रेमवर्क बघा, हे डिजी फ्रेमवर्क पण महत्त्वाचं आहे. तर हे अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया यांनी संयुक्तपणे भारतासाठी या फ्रेमवर्कची घोषणा केली आहे. डिजी फ्रेमवर्क हे कोणासाठी आहे? तर भारतासाठी. कोणत्या देशांनी घोषणा केली आहे? तर अमेरिका, दुसरं जपान, तिसरं साऊथ कोरिया. ओके. यांनी हे 5G, AI, क्वांटम टेक्नॉलॉजी, डेटा सेंटर्स यासाठी मदत करण्यासाठी ही डिजी फ्रेमवर्क योजना आणलेली आहे. ओके. डॉक्टर जॅकलिन डी ओरस ह्युजेस ओके हे जागतिक कृषी मंचाचे महासंचालक झालेले आहेत आणि हे ब्रिटिश देशाचे आहेत. ह्युजेस हे काय झालेत? कृषी मंचाचे महासंचालक. केमी बडनोच UK कन्झर्वेटिव्ह पक्षाचे नेतेपदी निवड होणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला. ओके. वॉन गेथिंग आपण बघितले होते. ओके. त्याचबरोबर हे कोणते आहेत? केमी बडनोच UK कन्झर्वेटिव्ह पक्षाचे ओके कन्झर्वेटिव्ह पक्षाचे नेतेपदी निवडणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत त्या केमी बडनोच. आशिष खन्ना इंटरनॅशनल सोलार अलायन्सचे महासंचालकपदी निवड झालेले आहे. इंटरनॅशनल सोलार अलायन्स ओके गुरुग्राम येथे हेडक्वार्टर आहे त्याचं आणि 2015ला भारत आणि फ्रान्सच्या पुढाकाराने झालं होतं. त्याचे आता महासंचालक कोण आहेत? आशिष खन्ना. स्वित्झर्लंड बुरखाबंदी कायदा 2025मध्ये लागू होणार आहे. स्वित्झर्लंडमध्ये बुरखाबंदी. ओके. त्यानंतर बघा बेंगलोर येथे परराष्ट्र मंत्रालय बिमस्टेक ऊर्जा केंद्र स्थापन करणार आहे. म्हणजे परराष्ट्र मंत्रालय बिमस्टेक ऊर्जा केंद्र कुठे स्थापन करणार आहे? बिमस्टेकचे जे ऊर्जा केंद्र आहे ते कुठे स्थापन होणार आहे? भारतामध्ये बेंगलोर येथे. नवीन राम गुलाम मॉरिशसचे 4थ्यांदा पंतप्रधान बनलेले आहेत. नवीन राम गुलाम नाव बघा, नवीन राम गुलाम हे मॉरिशस देशाचे 4थ्यांदा पंतप्रधान बनलेले आहेत. जगातील टॉप 100 ब्रँडच्या यादीत
लंडन शहरांची यादी ब्रँडची यादी आहे. ओके, त्यामध्ये लंडनचा हा सगळ्यात टॉप ब्रँडमध्ये आहे. ऑस्ट्रेलिया गुलामगिरी विरोधात आयुक्त नियुक्त पहिल्यांदाच केलेलं आहे. कोणत्या देशाने गुलामगिरी विरोधात आयुक्त नियुक्त केलेले आहे? तर ऑस्ट्रेलिया. ओके, ऑस्ट्रेलियाच्या घडामोडी बघा. आपण ऑस्ट्रेलियाच्या घडामोडीमध्ये मेट्स बघितलं. ओके, हॉलिडे मेकर व्हिसा. ओके, हॉलिडे व्हिसा मेकर ती स्कीम बघितली. ओके, आणि आत्ता बघतोय गुलामगिरी विरोधात आयुक्त. त्याचबरोबर 10 इयर हे गुन्हेगारांचं वय बघितलं. ओके, आणि हे गुलामगिरी विरोधात. तर ऑस्ट्रेलिया हा डिसेंबरमध्ये खूप जरा जास्त वेळा इम्पॉर्टंट न्यूज म्हणून आलेली आहे. ओके, तर ऑस्ट्रेलियाच्या ह्या 4-5 पॉईंट्स बिट्स लक्षात घ्या. त्यानंतर बघा विवेक देबरॉय ज्येष्ठ अर्थतज्ञ आहेत. जन्म 1955ला शिलाँग येथे झालेला होता. 15 ते 19 नीती आयोगाचे सदस्य 15 ते 19. ओके, सप्टेंबर 17ला PM पंतप्रधान मोदींचे आर्थिक सल्लागार समिती होती ना, इकॉनॉमिकल ॲडवायझरी कमिटी, त्याचे अध्यक्ष होते त्या समितीचे. 18 ते 22ला भारतीय सांख्यिकी संस्था इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. ओके, याचे अध्यक्ष होते इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे. सप्टेंबर 22ला डेक्कन कॉलेज ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटचे कुलपती होते. जुलै 24ला गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कुलपती होते. त्यांची पुस्तके बघा. इंक्ड इन इंडिया, इंडियन रेल्वेज, करप्शन इन इंडिया, द DNA अँड द RNAs आणि आयडियाज फॉर इंडिया. ओके, ही महत्त्वाची पुस्तके लिहिणारे ते विवेक देबरॉय यांचं निधन झालेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इकॉनॉमिस्ट होते, नीती आयोगाचे सदस्य, पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष होते, ISIला होते. ओके, आणि त्यांची पुस्तके महत्त्वाची म्हणजे इंक्ड इन इंडिया, इंडियन रेल्वेज अँड द आयडियाज फॉर इंडिया. हे III वरून 3 पुस्तके लक्षात राहतात तुमची. ओके, आणि एक आहे DNA RNA. ओके, इंक्ड इन इंडिया, इंडियन रेल्वेज, करप्शन इन इंडिया, इंडियन रेल्वेज आणि करप्शन इन इंडिया आणि आयडियाज फॉर इंडिया. ओके, 2015ला पद्मश्री पुरस्कार प्राप्त होता. श्रीमंत शेतकऱ्यांवर कर लावण्याची शिफारस केली होती 2017ला, त्यामुळे ते वादग्रस्त तो निर्णय ठरला होता. ओके, आणि त्यामुळे ते वादात आले होते. 2017ची ही गोष्ट आहे. त्यानंतर बघा गॅलेथिया खाडी, गॅलेथिया ठिकाणं. ओके, तर ग्रेट निकोबार बेटावर ही स्थित खाडी आहे. ओके, कुठे? ग्रेट निकोबार बेट आपल्या भारतामध्ये. तिथे हे मेगा इंटरनॅशनल कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोर्ट प्रमुख बंदर म्हणून याला दर्जा देण्यात आलेला आहे. गॅलेथिया खाडी. ओके, ग्रेट निकोबार इथे या बेटावर स्थित खाडी आहे आणि मेगा इंटरनॅशनल कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोर्ट म्हणून ह्याला प्रमुख बंदर याचा म्हणजे कंटेनरचे जे शिपमेंटचं पोर्ट आहे त्याचं इंटरनॅशनल शिपमेंट पोर्ट म्हणून हे प्रमुख बंदर ठरणार आहे गॅलेथिया खाडी. तर कुठे नसेल, हे भारतातच आहे. ओके, हे लक्षात घ्या, गॅलेथिया खाडी. त्यानंतर बघा कर महसूल संकलन. ओके, आणि इथे डाटा थोडासा विचित्र आहे. ओके, लक्ष द्या. आता कर महसूल संकलन अनाऊन्स झालेलं आहे. तर CBDTने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स यांनी 2023-24 या वर्षात प्रत्यक्ष कराचे कोणाचे डायरेक्ट टॅक्सचे प्रमाण 56.7% वाढले. ओके, आणि अप्रत्यक्ष करा 43.28. जर तुम्ही गेल्या काही वर्षाचा डाटा बघितला तर कायम इनडायरेक्ट टॅक्स हा जास्त आलेला असतो. आता हे मागलं वर्ष, त्याचबरोबर कोरोनामधलं 2020-21. ओके, आणि 2016-17. ओके, ही वगळता गेली कित्येक वर्ष हे इनडायरेक्ट टॅक्स आपला जास्त असायचा. ते पण किती? जास्तीत जास्त 51%. ओके, 51%, आणि डायरेक्ट टॅक्स 49%. हेच आकडे राहत आलेले होते. आता काय झाले? आता पूर्ण ड्रास्टिक चेंज झालेला आहे आणि प्रत्यक्ष कराचे आकडे हे 56.7% वाढलेले आहेत. तर इनडायरेक्ट टॅक्स आहे तो 43.28%वर आलेला आहे. ओके, तर इतका हे आकडा आहे. तर इनडायरेक्ट हे जे टक्केवारी वाढलेली आहे यामध्ये सगळ्यात जास्त वाटा येतो तो महाराष्ट्राचा. ओके, महाराष्ट्राचा 39% हा वाटा आहे. ओके, कर्नाटकचा 12% आणि दिल्ली 10.4%. ओके, तर बघा इतकं आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार इतके आहे बघा. कर महसूल संकलनामध्ये आपण किती बघतोय? 56.7. हा आकडेवारी महत्त्वाचा आहे. 56.7 आत्ता जर डायरेक्ट विचारलं तर 2023-24ला किती आहे प्रत्यक्ष कराचा वाटा? 56.7. केंद्रीय गृह मंत्रालय अहवालानुसार सायबर फसवणुकीमुळे भारताच्या GDPचे 0.7% नुकसान होते. म्हणजे सायबर फसवणुकीमुळे किती टक्के नुकसान होते? 0.7. आता 0.7% हा खूप मोठा आकडा झाला. जवळपास हजारो कोटी झाले. कितीतरी 1000 कोटी झाले. ओके, तर हे 0.7चे नुकसान या सायबर फसवणुकीमुळे फक्त होते. RBIने बँक ऑफ इंग्लंडमधून 102 मेट्रिक टन सोने
29 ऑक्टोबर 2024 रोजी मायदेशी आणल्याचे घोषित केलेले आहे. बँक ऑफ इंग्लंडमधून किती सोने मायदेशी आणले? 102 मेट्रिक टन सोने आरबीआयने आपल्याला मायदेशी आणलेले आहेत. आरबीआयकडे 854 मेट्रिक टन सोने आहेत, त्यापैकी 510 मेट्रिक टन देशांतर्गत आहे. ओके, आणि त्या देशांतर्गत आहे, आणि राहिलेले 324 मेट्रिक टन बँक ऑफ इंग्लंडकडे आहे. ओके, इथलं लक्षात ठेवा. 510 मेट्रिक टन हे देशांतर्गत आहे आणि 324 तिकडे आहे. ओके, लक्षात घ्या. इतके काही हा डाटा इतका महत्त्वाचा नाही, तर आपण एवढंच लक्षात ठेवा की 102 मेट्रिक टन हे सोने तिकडून आणलेलं आहे. कोल इंडिया लिमिटेड 50वा वर्धापन दिन 1975ची स्थापना आहे बघा. कोल इंडिया लिमिटेड कोलकाता येथे मुख्यालय आहे. भारत सरकारच्या मालकीची जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी आहे. महारत्न दर्जा प्राप्त आहे. कोल इंडिया लिमिटेड त्याला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 1975ची स्थापना आहे. इंडियन गेमिंग कन्व्हेन्शन 2024 ही कुठे पार पडली? नवी दिल्ली येथे पार पडली. इंडियन गेमिंग कन्व्हेन्शन. भारतीय रेल्वे आगाऊ आरक्षण कालावधी 120 दिवसांवरून 60 दिवसांवर गेलेला आहे. आगाऊ आरक्षण कालावधी म्हणजे बघा, जर तुम्ही जे प्री बुकिंग करता, ओके, रिझर्वेशन करता, तर तो आता कालावधी किती आहे? 60 दिवसावर आणलेला आहे. म्हणजे फक्त 60 दिवस आधी तुम्ही बुकिंग करू शकता. शिलाँग 2025मध्ये भारतीय प्रवाशांसाठी टॉप ट्रॅव्हल डेस्टिनेशन बनलेलं आहे. शिलाँग कुठे आहे? मेघालयाची राजधानी, नॉर्थ ईस्टमध्ये मेघालय जे राज्य आहे त्याची राजधानी. 2025मध्ये शिलाँग हे टॉप ट्रॅव्हल डेस्टिनेशन बनलेलं आहे. प्रभाकर राघवन बघा, ही महत्त्वाची न्यूज आहे. प्रभाकर राघवन गुगलचे मुख्य तंत्रज्ञ, चीफ टेक्नॉलॉजिस्ट कोण? प्रभाकर राघवन हे बनलेले आहेत. चीफ टेक्नॉलॉजिस्ट कोण बनले आहेत? प्रभाकर राघवन. सुलतानगंज रेल्वे स्टेशन हे बिहारचे होतं, त्याचं नाव काय केलेलं आहे? अजभाईनाथ धाम रेल्वे स्टेशन. अजभाईनाथ धाम रेल्वे स्टेशन कुठे आहे? बिहारमध्ये. जुनं नाव काय होतं? सुलतानगंज. रोहित बल यांचं निधन झालेले प्रसिद्ध फॅशन डिझायनर होते. रोहित बल. ओके, त्यानंतर बघा यू विन पोर्टल, सामाजिक घडामोडी चालू करतो यू विन पोर्टल. ओके, यू विनचा फुल फॉर्म काय? युनिव्हर्सल इम्युनायझेशन वेब एनेबल्ड नेटवर्क. यू विन पोर्टल काय नाव आहे त्याचं? युनिव्हर्सल इम्युनायझेशन वेब एनेबल्ड पोर्टल. तर याचा अर्थ काय बघा, हे तर नरेंद्र मोदी यांनी 29 ऑक्टोबर 2024ला उद्घाटन केलं आहे. युनिव्हर्सल इम्युनायझेशन म्हणजे सार्वत्रिक लसीकरणाला चालना देण्यासाठी हे पोर्टल आहे. त्यात गर्भवती महिला आणि बालकांना दिलेल्या लसीकरणाचा केंद्रीकृत डिजिटल रेकॉर्ड ठेवणार आहे. म्हणजे काय करणार आहे? ज्यांना लसीकरण दिलेलं आहे त्या गर्भवती महिला आणि बालक यांचं एक डिजिटल रेकॉर्ड ठेवणार आहे. ओके, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही विकसित केलेली आहे. तर यू विन पोर्टल हे कशासाठी आहे? इम्युनायझेशन वेब एनेबल्ड नेटवर्क आहे. तुमचं जे इम्युनायझेशन दिलं जातं, लसीकरण केलं जातं, त्याचा डिजिटल रेकॉर्ड ठेवण्यासाठी. प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना बघा, ही गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य. जे गुणवंत मेरिटरी स्टुडंट आहेत त्यांना हायर एज्युकेशनसाठी काय करायचं आहे? फायनान्शियल हेल्प करायचे, असिस्टंट करायचे. तर ही विद्यालक्ष्मी योजना प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना कालावधी बघायचा 24-25 ते 30-31. ओके, 6 वर्षासाठी आहे. ओके, 3600 कोटी खर्च येणार आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत शिक्षण मंत्रालयाने ही सुरू केलेली आहे. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत ही प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना सुरू करण्यात आलेली आहे. कशासाठी? गुणवंत विद्यार्थ्यांसाठी, उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत. ओके, PM विश्वकर्मा योजना. ओके, PM विश्वकर्मा योजनेमध्ये कर्नाटक आघाडीवर आहे. 2 नंबर राजस्थान आणि महाराष्ट्र 3 नंबर. ओके, गवंडी आणि शिंपी ही सर्वाधिक नोंदणी PM विश्वकर्मा अनऑर्गनाइज सेक्टरसाठी, जे अनऑर्गनाइज्ड हे मदत आहेत, अनऑर्गनाइज सेक्टरसाठी ही योजना आहे. ओके, तर महाराष्ट्र यामध्ये 3 नंबरला आहे, कर्नाटक 1 नंबरला आहे. जागतिक TB अहवाल 2024 कोण करतं? जागतिक TB अहवाल WHO प्रकाशित करतं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. भारताने 2015 ते 2023पर्यंत 17.7% घट केलेली आहे. ओके, 23पर्यंत किती? 17.7% घट झालेली आहे. जागतिक घट 8.3 आहे. 2025पर्यंत TBचे उच्चाटन करण्याची वचनबद्धता आहे भारताची. ओके, ही भारताची वचनबद्धता आहे. आणि जगाची किती आहे? 2030. म्हणजे WHO किती आणले? 2030. भारताची 2025. आयुष्यमान वयवंदना कार्ड अनावरण. ओके, पंतप्रधान नरेंद्र मोदी बघा, कोणत्या? आयुष्यमान वयवंदना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे कार्ड 70+ वर्ष ज्येष्ठ नागरिकांना
मोफत वैद्यकीय उपचार प्रदान करते. भारताचे कायमचे रहिवासी अशी आणि उत्पन्नाची मर्यादा नाही. सरकारी आणि खाजगी रुग्णालयात कव्हरेज प्रदान करते. ओके, म्हणजे भारताचे कायमचे रहिवासी आहेत त्यांना ती उत्पन्नाची मर्यादा नाही आणि 70+ ज्येष्ठ नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार प्रदान करते. सरकारी खाजगी रुग्णालयात ती त्याची कव्हरेज पण प्रदान करते. असे वयवंदना कार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे अनावरण केलेले आहे, वितरण केलेले आहे. त्याचबरोबर साथी पोर्टल बघा, महत्त्वाचं म्हणजे साथी पोर्टलचं फुल फॉर्म काय, तर सीड ऑथेंटिकेशन ट्रेसेबिलिटी हॉलिस्टिक इन्व्हेंटरी. ओके, सीड ऑथेंटिकेशन ट्रेसेबिलिटी अँड हॉलिस्टिक इन्व्हेंटरी. कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग यांच्यातर्फे हे साथी पोर्टल चालू करण्यात आलं आहे. बियाणे प्रमाणीकरण असेल, इन्व्हेंटरी व्यवस्थापनात क्रांती घडवून आणणे. ओके, यासाठी NICने हे पोर्टल विकसित केलेलं आहे. म्हणजे कृषी व शेतकरी कल्याण विभाग यांच्यातर्फे हे पोर्टल आहे, NICने विकसित केलेलं आहे. बियाणे प्रमाणीकरण जे सीड स्टँडर्डायझेशनचं प्रमाणीकरण असते, सर्टिफिकेशन, सीड सर्टिफिकेशन, इन्व्हेंटरी व्यवस्थापनात क्रांती घडवून आणणे, यासाठी हे साथी पोर्टल आहे. ओके, त्याचनंतर बघा, बेंगलोर येथे डिजिटल लोकसंख्या घड्याळ. कर्नाटकची लोकसंख्या दर 1 मिनिटाने, ओके, आणि भारताचे दर 2 सेकंदला अपडेट करतात. डिजिटल पॉप्युलेशन वॉच कुठे आहे, बेंगलोर कर्नाटकात. ओके, महाकुंभ मेळा कुठे आहे यावर्षी, प्रयागराजला 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी. ओके, असा जवळपास 40 दिवसासाठीचा हा कुंभमेळा आहे. ओके, त्यानंतर बघा, तेलंगणा सरकारने कच्च्या अंड्यापासून तयार केलेल्या मेयोनीजवर बंदी घातलेली आहे. मेयोनीजवर कोणी बंदी घातलेली आहे, तेलंगणा राज्याने. आणि हे दुसरं आहे राज्य, याच्यावर केरळनं बंदी घातली होती. मेयोनीजनं केरळ आणि तेलंगणाने बंदी घातलेली आहे. कर्नाटकने काय केलं आहे, सर्व जे ST शाळा आहेत, ओके, शेड्यूल ट्राईबच्या शाळा आहेत, त्यांना महर्षी वाल्मिकींचे नाव दिले आहे. कर्नाटकने महर्षी वाल्मिकींचे नाव दिलेले सगळ्या ST शाळा आहेत. ओके, त्याचबरोबर उत्तराखंडच्या मद्रशांमध्ये संस्कृत अनिवार्य करण्याचा निर्णय कोण घेतला आहे, बघा, उत्तराखंड घेतला आहे, संस्कृत अनिवार्य केलेला आहे मद्रशांमध्ये. मुख्यमंत्री मैथान सन्मान योजना, आपण ही समिती योजना पाहिली होती, ही कोणत्या राज्याची आहे, तर मैथान सन्मान योजना तर झारखंड या राज्याची आहे. त्यांनी काय केलं आहे, महिलांचे मासिक मानधन 1000वरून 2500 केलेलं आहे. किती मासिक मानधन आहे, मासिक मानधन 2500 रुपये मासिक महिन्याला केलेलं आहे झारखंडचे तर मैथान योजनेअंतर्गत. दिल्ली सरकार दिव्यांग लोकांसाठी विशेष न्यायालय स्थापन करणार आहे. कोणतं सरकार, दिल्ली सरकार दिव्यांग लोकांसाठी विशेष न्यायालय. ओके, डेहराडून भारताचे पहिले लेखकाचे गाव, डेहराडून हे पहिले लेखकाचे गाव, रायटर्स विलेज. नवी दिल्ली ते पहिला बोडोलँड महोत्सव. ओके, पहिला बोडोलँड महोत्सव नवी दिल्ली ते पार पडला. ओके, तर आपण इथे थांबू आणि जे आपण घडामोडी घेतलेत त्याचं रिव्हिजन करू. राहिलेला पार्ट आपण सेकंड पार्टमध्ये आपण नेहमीप्रमाणे कव्हर करू. ओके, 2 पार्ट केले म्हणजे कसं होते, तुम्हाला चांगल्या प्रकारे ते रिव्हिजन होऊन जाते. तर बघा, आपण जस्टिस लेडीचा स्टॅच्यू बघितलेला, तर डोळ्यावरील पट्टी हटवली, उजव्या हातात तराजू तर डाव्या हातात संविधान घेतलेलं आहे, तलवार आधी होती त्याच्याऐवजी संविधान. दिल्लीतील विनोद गोस्वामी यांनी हा पुतळा तयार केला आहे. निवडणूक खर्च मर्यादा लादलेली आहे. मोठ्या राज्यांसाठी 95-40 लाख म्हणजे लोकसभा विधानसभेसाठी, तर लहान राज्यातील मुलांसाठी 75-28. ओके, 95-40 75-28. संजीव खन्ना 91 सरन्यायाधीश. ओके, 6 महिने कालखंड असणार आहे, 13 मेपर्यंत ते असणार आहेत. वडील देवराज खन्ना दिल्लीचे उच्च न्यायाधीश होते. सर्वोच्च न्यायालयात ते 2019 आले होते. नालसा पेट्रोलियम चीफ आहेत. भोपाळ चीफ जस्टिस अकॅडमी भोपाळचे अध्यक्ष आहेत. विधी सेवा समितीचे अध्यक्ष होते. वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी केरळने विधानसभेत ठराव मंजूर केलेला आहे. TVK तमिळगाव यांनी कळगम. अभिनेता विजय याची नवीन पक्षाची स्थापना झालेली आहे तमिळनाडूमध्ये. ऑक्टोबरमध्ये या पक्षाची स्थापना त्यांनी केलेली आहे. जागतिक घडामोडी 16वी ब्रिक्स परिषद कुठे आहे, कझान. ओके, नरेंद्र मोदी उपस्थित होते. सौदी अरेबिया वगैरे असे 5+4 नवीन सदस्य आहेत. ओके, एकूण 9 सदस्य ब्रिक्समध्ये भाग घेतलेले आहेत. 16वी कझान, रशिया. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष. 47वे रिपब्लिकन पार्टीचे लीडर. ट्रूथ सोशल नावाचा मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्यांचा. 45वे राष्ट्र म्हणून केलं होतं. 46वे बायडन आणि आत्ता 47वे. ओके, कायद्याचे राज्य 79 नंबरला आहे आपण. ओके, निर्देशांकामध्ये. ऑस्ट्रेलिया वर्किंग हॉलिडे मेकर व्हिसा, तरुण 1 वर्षासाठी ऑस्ट्रेलियाला भेट देऊन काम करणार. ओके, सुट्टीच्या दिवशी. 18 ते 30 वर्ष आहे. ओके, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संसदेने गुन्हेगार व्यक्तीचे वय 10 वर्षापर्यंत कमी केले. ऑस्ट्रेलियाची मेट्स योजना
पदवीधरांना ऑस्ट्रेलियामध्ये 2 वर्ष काम करण्यासाठी. हॉलिडे मेकर विजा 1 वर्षासाठी. ओके. मेट्स ही मोबिलिटी अरेंजमेंट फॉर टॅलेंटेड अर्ली प्रोफेशनल यासाठी आहे. क्रिंक युती, C फॉर चायना, R फॉर रशिया, I फॉर इराण, NK फॉर नॉर्थ कोरिया. क्रिंक युती नाटोच्या ऑफिसमध्ये युक्रेनला वश करण्यासाठी ही युती करण्यात आलेली आहे. पहिली आशियाई बौद्ध परिषद नवी दिल्ली येथे पार पडले. 4B चळवळ ही ट्रम्पच्या विरोधात निराश झालेल्या महिलांनीच ही चळवळ केलेली आहे. 4B चळवळ. आपण DG फ्रेमवर्क ही भारतासाठी होती. अमेरिका, जपान, साऊथ कोरियाने 5G, AI, क्वांटम टेक्नॉलॉजी, डेटा सेंटर्स यासाठी मदत करण्यासाठी DG फ्रेमवर्क घोषणा अनाऊन्स केली होती. त्यानंतर बघा केमी बडिनोच UKमधील पहिल्या कन्झर्वेटिव्ह पक्षाच्या नेतेपदी निवड होणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला. आशिष खन्ना ISAचे महासंचालक निवड झालेले आहेत. आशिष खन्ना. स्वित्झर्लंड. ओके. बुरखाबंदी कायदा 2025मध्ये लागू केलेला आहे स्वित्झर्लंडने. त्यानंतर बघा बेंगळुरू परराष्ट्र मंत्रालयाने बिमस्टेक ऊर्जा केंद्र बेंगळुरू येथे स्थापन केलं आहे. नवीन राम गुलाम मॉरिशसचे चौथ्यांदा पंतप्रधान बनलेले आहेत. लंडन हा टॉप ब्रँडच्या यादीत अव्वल आहे. ऑस्ट्रेलिया पुन्हा न्यूजमध्ये आलेले आहे. गुलामगिरी विरोधी आयुक्त नियुक्त केलेले पहिल्यांदा कोणी केले? ऑस्ट्रेलियानं. विवेक देब्रा यांचे निधन झाले. अर्थतज्ञ होते, नीती आयोगचे सदस्य होते, PM आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य होते, सांख्यिकी संस्थेचे भारताच्या त्याचे अध्यक्ष होते. ओके. त्यांची महत्त्वाची पुस्तके म्हणजे इंक्ड इन इंडिया, इंडियन रेल्वेज, करप्शन इन इंडिया, आयडियाज फॉर इंडिया आणि DNARNA. ओके. 2015ला पद्मश्री प्राप्त झाला होता. 17ला श्रीमंत शेतकऱ्यावर कर लावण्याची शिफारस केली होती, त्यामुळे ती वादग्रस्त झाली होती. गॅलिथिया खाडी बघा कुठे आहे? ग्रेट निकोबार स्थित आहे. तर या खाडीला मेगा इंटरनॅशनल कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोर्ट म्हणून प्रमुख बंदराचा दर्जा देण्यात आलेला आहे. प्रमुख बंदर आता. ओके. त्याचबरोबर कर महसूल संकलन प्रत्यक्ष कराचे प्रमाण आता किती झालेले आहे? 56.7 आणि अप्रत्यक्ष कराचे 43.28. त्यामध्ये महाराष्ट्र सगळ्यात जास्त आहे बघा. ओके. RBIने बँक ऑफ इंग्लंडमधून 102 मेट्रिक टन मायदेशी आणलेले आहे. कोल इंडिया लिमिटेड 50वा वर्धापन दिन झालेला आहे. 75 स्थापना, कोलकाता मुख्यालय. ओके. महारत्न आहे, जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी आहे. त्याचबरोबर बघा भारतीय रेल्वेने 60 दिवसाचा आरक्षण कालावधी आणलेला आहे. त्याचबरोबर शिलाँग टॉप ट्रॅव्हल डेस्टिनेशन आहे. प्रभाकर राघवन महत्त्वाचं गुगलचे मुख्य CEO प्रभाकर राघवन. ओके. चीफ टेक्नॉलॉजिस्ट, CEO नाही तर मुख्य तंत्रज्ञ, चीफ टेक्नॉलॉजिस्ट आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे UWIN पोर्टल आपण पाहिलं होतं की हे UWIN पोर्टल युनिव्हर्सल इम्युनायझेशन वेब एनेबल्ड पोर्टल आहे. केंद्रीकृत डिजिटल रेकॉर्ड करणार आहेत कुणाला लस दिली. प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना गुणवंत विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी 24 ते 30 ओके 3600 कोटी नवीन न्यू एज्युकेशन पॉलिसीचा हा भाग आहे विद्यालक्ष्मी योजना. PM विश्वकर्मा योजनेमध्ये कर्नाटक आघाडीवर आहे. महाराष्ट्र 3 नंबर आहे. अनऑर्गनाइज सेक्टरच्या लोकांसाठी हे कार्य करते. ओके. त्याचबरोबर TB अहवाल 2024 WHO प्रकाश करतं. 15 ते 23मध्ये भारताने 17% घट केलेली आहे आणि जगाने 8.3%. ओके. भारताचं टार्गेट आहे 2025पर्यंत TBचं उच्चाटन करणे. ओके. आयुष्यमान वयवंदना कार्डचं अनावरण झालेलं आहे. 70+ नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार आणि रुग्णालयातील कव्हरेज प्रदान करणे. साथी पोर्टल कृषी विभागाचं आहे. NICने पोर्टल विकसित केलेलं आहे. त्याचबरोबर साथी पोर्टल हे सीड ऑथेंटिकेशन अँड ट्रेसेबिलिटी अँड हॉलिस्टिक इन्व्हेंटरी असं त्याचं फुलफॉर्म आहे. बियांचे प्रमाणीकरण आणि इन्व्हेंटरी व्यवस्थापनात क्रांती घडवून आणणे हे कार्य आहे साथी पोर्टल. बेंगलोर ते डिजिटल लोकसंख्या आकडा कर्नाटकची लोकसंख्या दर 1 मिनिट आणि 2 सेकंदाला अपडेट करतात. तेलंगणाने मेयोनीजवर बंदी घातलेली आहे. केरळ पहिले राज्य आहे. सर्व अनुसूचित जमाती शाळांना वाल्मिकींचे नाव कर्नाटक राज्याने अनाऊन्स केलं आहे. उत्तराखंडच्या मद्रासांमध्ये संस्कृत अनिवार्य केलं आहे. मुख्यमंत्री मैथान योजना झारखंड या राज्याच्या मैथान सन्मान योजना. महिलांचे मासिक मानधन 1000वरून 2500 केलेले आहेत. दिल्ली सरकार दिव्यांग लोकांसाठी विशेष न्यायालय स्थापन करणार आहे. डेहराडून भारतातील लेखकांचे हे पहिले गाव. ओके. तर इथं ह्या पहिल्या पार्टमधील घडामोडी झालेल्या आहेत. सेकंड पार्टमध्ये आपण कोणत्या पर्यावरणानंतरच्या घडामोडी पाहू. ओके. तर इथे आपण थांबू. आपण याच्यानंतर नेक्स्ट भागमध्ये भेटू. ओके.